आपण सर्वांचं उर्मिलाच्या स्वयंपाकघरात स्वागत आहे। तर आज नागदेवतेनिमित्त मी काय केलेलं आहे, पुरण घातलेलं आहे। तर पुरण घालून मी हे पीठ पण चुरून घेतलेलं आहे आणि माझा सार पण झालेला आहे। याचा कटाची आमटी म्हणतात, कोणी सार म्हणतात त्याला। तर मग हे निवद करून घेत आहे। पाणी ठेवले ह्याच्यामध्ये गरम कयासाठी, हे दिवे उकडायसाठी मी। तर दिवे ह्याच्यावर ह्या चाळणीवर ठेवून मी उकडणार आहे। आणि मग आता ह्याच्यामध्ये दिवे कशी उंडा भरला मी आणि थोडंसं मधात मिडलमध्ये एकदम अर्ध करून हे केले तर असे मी, त्याच्याने घट्ट दिवे चांगले होतात आणि खाली तूप पण गळत नाही ह्याच्यामधून। मग आता असं करून घ्यायचे दिवे आणि उकडायला ठेवायचं लगेच आपण ह्या चाळणीवर। 5 मिनिटात फक्त उकडतात हे दिवे। तर आणखीन तुम्हाला एक करून दाखवते मी कसा करायचा दिवा ते। त्याच्यामध्ये पुरण भरायचं आणि नागदिव्याला कंपल्सरी पुरणाचेच दिवे असतात। एरवी कोणच्या सणाला साधे दिवे केले तरी चालते, पण नागदिव्याला पुरणाचीच करावं लागतात, पुरणाचीच मान असते। आणि आपण जर करत नसेल तर आपण साखर टाकून पण करू शकतो। आपण गोड साखर असं काही गोड काहीतरी गोड निवेदाचा मान असते दिव्याचा पण। आणि ह्याच्यावर मी तेल टाकलेलं आहे। तेल हे पाण्यामध्ये जरी टाकलं तर चालत होतं, पण मी वरतून टाकलेलं आहे ताकी आपले हे दिवे चांगलेच निघतील मोकळे मोकळे म्हणून। आणि फक्त 5 मिनिटात उकडलेत मी। आता एक ठेवली होती आणि एका गॅसवर त्या ज्या केल्या होत्या गॅसवर मी पोळ्या करायला सुरुवात केली होती आणि दुसऱ्या गॅसवर ठेवली होती उकडायला लगेच। मग आता हे असं काढून घ्यायचेत आपल्याला। तर उलटण्याने मी का दिवा बंद केला गॅस आणि पोळ्याच करू लागले। मग थोडे थंड होतील म्हणलं तोपर्यंत दिवे ते। तर हे पोळ्या अशा करून घेतल्यात मी, चांगल्या फुगू लागल्या माझ्या पोळ्या। तर मस्त एकदम छान खुसखुशीत झालेल्या आहेत आणि गोड पण छान पुरण झालं होतं। एका गिलासाला 1च गिलास साखर घेतली होती आणि पुरण पण छान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम नरम दळलेलं आहे मी, पीठ पण एकदम नरम चांगलं चुरलेलं आहे। तर मग आता मी अशा पोळ्या करून घेतल्या सरसर 4-5 पोळ्या। तर हे तोपर्यंत ते तिकडे थंड व्हायले तोपर्यंत आता ते पण दिवे पण काढून घ्यायचेत आपल्याला एका प्लेटमध्ये। तर तो थंड होते म्हणून मी पोळ्या करून घेतले इकडे नागदिव्याच्या। तर जास्त काही स्वयंपाक केला नव्हता मी, सार भात आमटी म्हणतात, कोणी कटाची आमटी म्हणतात, आम्ही तर सारच म्हणतो। आता हे दिवे चांगले थंड झाल्यावर काढून घेत आहे मी। फक्त 5 मिनिटात दिवे उकडले होते हे असे आणि निघलेत पण, काही खराब पण झाले नाही। दिव्याचा छान एकदम निघलेत आरामशीर। 5च केले आणि 5च पद्धतशीर चांगले उकडून घेतलेले आहे। खूप उशीर होत होता मला, तरी मला 8 वाजले होते चांगली पूजा करण्याकरता। माझ्या मुलाला खूप भूक लागली होती आणि त्या मुलानं म्हणल्यामुळेच मी पुरण घातले होते। लहान मुलगा तर बिलकुल गोड खात नाही, पण मोठा मुलगा गोड खाते, तर त्यासाठी करावं लागते हे सगळं तर गोड। आणि मग आता हे आणखीन एक पोळी करून घेतलेली आहे मी आणि छान तेल ते टाकून भाजून घेत आहे। तर तवा तर मी लोखंडाचाच वापरते पोळ्याला ते सगळ्यालाच, आणि नॉनस्टिकचा तवा मी फक्त डोश्यालाच वापरत असते। आता हे लोखंडाच्या तव्यावर भरपूर भाकरी पण खूप छान होतात त्या तव्यावर। आता मग आता ही पोळी छान भाजून घेत आहे चांगली, आणि चांगली टम्म फुगली होती पोळी चांगली आता ही। आणि दुसऱ्या पण फुगल्या होत्या, पण ही फुगलेली मला तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी दाखवित आहे। मग मी पोळ्या अशा तशा करत नाही, छानच करते पोळ्या म्हणून। आणि मला अगोदर तर स्वयंपाकच येत नव्हता लहानपणी बिलकुलच। मी लग्न झाल्यावरच स्वयंपाक शिकलेली आहे सगळा, आणि माझ्या लग्नाला तर 28 वर्ष झालेत। आता ही आमटी पण करून घेतली, दिवे काढून घेतलेत मी। तर परफेक्ट एकदम स्वयंपाक येऊन जाते मला, आणि मी कशी पण केलं तर टेस्ट येते एकदम स्वयंपाकाला। कुणी पण माझ्या स्वयंपाकाची तारीफच करते कुणी पण। तर आणि वरण पण खूप आवडते सगळ्यांना माझं। तर हे दिवे लावून घेतलेत मी सगळे। तर 9 दिवे झालेले आहेत हे सगळे। तर दिवे लावून हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे। आरती पण करून घ्यायची आहे मी। माझ्या मुलालाच आरती करायला लावली होती। माणसाचाच मान असते नागदेवाचा, आणि उद्या तळी उचलायचा पण माणसाचाच मान असते। सगळं हे करायचं आपण फक्त करून द्यायचा आणि त्याने नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची।